साताऱ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, पुरामुळे गाड्या पाण्यात, जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढल्या गाड्या। लातूरमध्ये 9 दिवसांपासून पाऊस, पूरस्थिती लक्षात घेत आपत्ती व्यवस्थापन सज्ज, 8 बोटी 6 पथकं, नोडल अधिकारी अलर्ट। राज्यात कोविडचे 33 रुग्ण पॉझिटिव्ह, सर्वाधिक रुग्ण मुंबईत, काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। मुंबईत 277 प्रभागांपैकी 100 जागांवर शिंदे सेनेचा दावा, तर भाजपचं मिशन 150चं, सूत्रांची माहिती। सलमान खानच्या सुरक्षेत चूक, अनोळखी महिला घरात घुसली, सलमानच्या घराबाहेर तैनात पोलिसांवर कारवाई। गद्दार ज्योतीकडून मुंबईत 4 वेळा रेकी, मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसनेही प्रवास, शिर्डीतील अनेक ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग। सामच्या बातमीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल, संभाजीनगरात कामगारांची किट लुटणाऱ्या दलालांवर कारवाई करणार। 11वी प्रवेशाची वेबसाईट 4 दिवस बंदच राहणार, 26 मे पासून पुन्हा सुरू होणार, 3 जून पर्यंत अर्ज करण्याची मुदत। सोनं पुन्हा 95,000वर, चांदी ही 1 लाखावर, किलोमागे 3,000ची वाढ।